जाणार आणि मला काही होणार नाही, मी त्याला घेतल्याशिवाय काही जाणार नाही. पास पडलं तरी शॉक ट्रॉली बाई थोडा वर आई बसलेली म्हणजे माझ्या नवऱ्याचा मृत्यू पण उभे राहिले तिथे. म्हणाली जे घडणार आहे ते अटळ आहे पुरी. म्हणाली पण मी येऊ देणार नाही. मृत्यूचं सावट मी माझ्या भगिनीवर पडू देणार नाही. मृत्यूचं सावट जरा त्यासाठी तुलाच कठीण परीक्षा द्यावी लागेल पोरी. म्हणाली माझ्या अभिना वाचवण्यासाठी मी वाटेल ती करेन, कुठलीही कठीण परीक्षा मी देऊ शकते. मी म्हणाली मग ठीक आहे. जवळच्या महादेवाच्या मंदिरात जायचं, निर्जळी उपास करायचा आणि मंदिराच्या सगळ्या पायऱ्या पुसून काढायच्या. आणि ते झाल्यानंतर शंकराच्या पिंडीवरती 101 बेलपत्र व्हायची. तर तेव्हा तुझी पूजा सफळ होईल आणि ह्याच्यानेच तुझ्या नवऱ्याचं आयुष्य वाचेल. शेजारी सीमा म्हणाली काय पण आहे, काही सांगू नकोस तिला. आणि मुळात या सगळ्यात काय संबंध आहे ग. ती आली सीमाजवळ, ती हसायला लागली. तिच्याकडे बघून म्हणाली कळेल, तुला पण कळेल. प्रत्येकाच्या पापाचा खडा एक ना एक दिवस नक्कीच भरेल. निघून गेली. सीमा आली अनुसमोर आणि आता त्या बाईची काही ऐकू नको. म्हणाली की अभिना वाचवण्यासाठी मला मरणाला कवटाळायला लागलं तरी चालेल. यांनी तर खूप सोपी सांगितली, यांनी तर खूप सोपं सांगितलंय मला. राजन आला पुढे. अगं हे करायलाच हवं असं काही नाहीये. म्हणाली नाही बाबू, माझ्या मंगळसूत्राची ही व्यवस्था बघा, ते माझ्या हातात आहे आणि माझ्या नवऱ्याला वाचवण्यासाठी मला वाटेल ते करायला